आणि आता हायवेला वरवाड आश्रमशाळा असेल, तवा आश्रमशाळा असेल, किंबहुना इथे 10वीपर्यंतची आश्रमशाळा आहे. या ठिकाणी ही आपल्या आदिवासी ग्रामीण भागातून हायवे जात असल्यामुळे शिवार रस्ता नसल्यामुळे हे अपघात घडत असतात. आज हा जो अपघात झालेला आहे हा सुद्धा शिवार रस्ता नसल्यामुळे आणि तिकडनं उतरण नसल्यामुळे हा अपघात झालेला आहे. तर आपण ह्या दृष्टीने काही संसदेमध्ये आवाज उठवणार आहात का? आपलं सरकार आहे सध्या, आपण सत्तेमध्ये आहात, काय सांगाल याच्याबाबत? आजची जी घटना आहे ती अशी दुर्दैवी आहे. कारण प्रत्यक्ष घटनास्थळीसुद्धा मी जाऊन आलो. तिथे हायवेचीसुद्धा पाहणी केली. तिथे रोडसुद्धा कट झालेला आहे. साईडपट्टीची करायला पाहिजे तीसुद्धा केलेली नाही. त्यामुळे अशा सगळ्या जे नियमानुसार काम करत नाही त्या सगळ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि अशी बरीचशी गावं आहेत ज्यांचा रस्ता हा डायरेक्ट थेट हा आपल्या महामार्गावर, राष्ट्रीय महामार्गावर निघतो. आणि त्यावेळेस मग ज्या भरधाव येणाऱ्या ज्या गाड्या असतात त्यांना माहिती नसतं, तेव्हा त्या स्पीडने येत असतात. गावाकडून ज्या गाड्या जात असतात त्या स्लो जर असल्या तरीसुद्धा त्यांना वाहनं दिसत नाही. महामार्गाच्या वाहनांना गावाकडच्या वाहनं दिसत नाही. आणि बऱ्याच ठिकाणी जो पादचारी पूल पाहिजे, पादचारी पुलाची आवश्यकता अशा निमित्ताने दुर्घटनेनंतर ही त्याची जाणीव झाली की ती असली पाहिजे. प्रत्येक गाव जिथे ते थेट गाव महामार्गाला जोडलेलं आहे त्या प्रत्येक ठिकाणी असा फूट ओव्हरब्रिज असला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी, महिला, शेतकरी यांना पूर्व पश्चिम जाण्यासाठी एक जागा पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून मी माननीय गडकरी साहेब यांच्याकडे मागणी करणार आहे की अशा प्रत्येक ठिकाणी असा फूट ओव्हरब्रिज असला पाहिजे. आणि स्पेशली इथे आता आपण जे दुर्घटना घडली आहे तिथे हा लवकरात लवकर बनवला पाहिजे. ह्यासाठी सुद्धा मी लवकरच निवेदन देतो आहे आणि त्या पद्धतीने मी कारवाईसुद्धा सुरू केलेली आहे. परंतु अशा प्रकारची मागणी ही मी संसदेमध्ये करणार की प्रत्येक गावाला तिथे जरी सबवे नसेल, फ्लायओव्हर नसेल तरीसुद्धा फूट ओव्हरब्रिज असला पाहिजे. साईड पट्ट्या नीट बनवल्या गेल्या पाहिजेत. सर्व्हिस रोड जिथे आवश्यकता आहे तसे सर्व्हिस रोड बनवले गेले पाहिजेत. आणि जे रोड कटिंग होतो आहे ते रोड कटिंग होता कामा नये. कारण अशा वेळेस गाडी खाली उतरवता येत नाही आणि मग अपघात होतात. तर जे काही निकष आहेत, नियम आहेत, त्या नियमानुसार सगळं काम केलं गेलं पाहिजे. आणि जर कोणी त्याच्यामध्ये काम चुकारपणा करत असेल तर त्याच्यावर स्ट्रिक्टली कारवाई केली पाहिजे. सर, आता हे ज्या ठिकाणी आहे दिशादर्शक फलक नाही आहेत, रात्रीच्या वेळेस जे पथदिवे पाहिजे ते नाही आहेत, त्यामुळे अनेक वेळा जसं आपण बोललात की काही थेट महामार्गाला गावं जोडलेले आहेत, तर यांच्या दिशादर्शक फलक नसतील किंवा काही हे नसतील त्यामुळे अपघात घडतात. तर याबाबत आपण काही पाठपुरावा करणार आहात का? हो, करणारच आहे. मी ऑलरेडी ज्या वेळेस ज्या गावकऱ्यांकडून सूचना येत असतात, बऱ्याच वेळेस फ्लायओव्हरवरचे पथदिवे बंद असतात, त्यावेळेस मी वेळोवेळी जे हायवे अथॉरिटीचे जे ऑफिसर आहेत किंवा प्रोजेक्ट डायरेक्टर त्यांच्याशी माझं बोलणं होत असतं. पावसाळ्यापूर्वीची बरीचशी कामं ही करण्याविषयी सूचना मी ऑलरेडी दिलेल्या आहेत त्यांना. जिथे पाणी साचतं अशा ठिकाणी आणि जिथे ट्रॅफिक जाम होते अशा ठिकाणी हे सगळे स्पॉट्स हेरून त्यासाठी उचित कारवाई करण्यासाठी मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि जिथे दिशादर्शक फलक नाही आहेत, त्यासाठी जिथे स्पेसिफिक नाही आहेत अशा ठिकाणी मला सूचित केलं तर मी निश्चितच हायवे अथॉरिटी आणि वरती केंद्रीय स्तरावर गडकरी साहेबांच्या माध्यमातून त्याच्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला. साहेब, याच्या संदर्भात हायवेचे सुहास चिटणीस आहे यांच्याशी या रस्त्यासंदर्भात वारंवार बोलणं झालं, परंतु ते दुर्लक्ष करतात. नाही, यापुढे आता असं होणार नाही. आता माननीय पालकमंत्रीसुद्धा आलेले आहेत, उद्या कृषी विकास मंत्रीसुद्धा येत आहेत. प्रशासनाला सूचना दिल्या गेलेल्या आहेत आणि हायवे ऑथॉरिटीला स्ट्रिक्टली अशा प्रकारे सूचना ह्या दिल्या जातील आणि त्याचं मॉनिटरिंग आपण सर्व निश्चित करू आणि ज्या कमतरता आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करू. सदर जागेला आपण ब्लॅक स्पॉट म्हणून जाहीर करणार का? ही जिल्ह्यातली सगळ्यात मोठी आणि ग्रामीण भागातली, आदिवासी भागातली सगळ्यात दुर्दैवी घटना आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटीची जबाबदारी आहे. तर बऱ्याच ठिकाणी असे जे ब्लॅक स्पॉट्स आहेत ते काढण्याची जबाबदारी ती घेत असते. म्हणून हा स्टेट हायवे आहे, तर ब्लॅक स्पॉट तिथे नाही आहे. पण ही जी घटना झाली त्यात दुर्दैवी आहे. तिथे फूट ओव्हरब्रिज असणं आवश्यक आहे, साईड पट्टी असणं आवश्यक आहे किंवा सर्व्हिस रोड असणं आवश्यक आहे. ह्या प्रकारच्या ज्या उपाययोजना आहेत त्या निश्चित करण्याचा आपण प्रयत्न करतो. धन्यवाद.